बताने के ना ब्रो सारी पत्नियां ले आते मग त्याच्यात ना त्या खाली कप्पा नाही कप्पा त्याला कप्पे बसायचे बसायचे बसतात शिटा खाली सर्व रुद्राय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत विश्वर हरे सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरे पापनाशाय गोविन्द मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुः मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यमेकं परं वद अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्याकरेण रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकालेषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके नारायणी नमोस्तुते मार्गपुण्यलिङ्गं ध्येयं बुद्धिमत्तं वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगीकाय बाहोदरे समग्रचुतं समानन्दकं गुरुदेवो महेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः। या जगात सर्वात गोड काय देवाचं नाव की म्हणून प्रथम काय करू तोंड परत गोड करून घेतलं पाहिजे की कारण तुम्हाला दिले जे तोंड आहे ना तुम्ही लोक करताय ते तोंड गप्पा मारण्यासाठी काय वापर करताय किंवा जी खावणे ती खासाठी वापर करताय जी बोलणे ती बोलायचे वापर करताय असं कडू झालेलं भ्रष्ट झालेलं जे मुख आहे तोंड कबीर महाराज काय म्हणतात बेकार जे मुख आहे बेकार मुख म्हणजे तोंड कोणामध्ये दिलंय जे कधी भगवंताचं नामस्मरण केल्यासाठी आणि धन्य मुख कोणामध्ये जे मुख नेहमी काय करत भगवंताचं सुविधा नामस्मरणासाठी म्हणून आपल्याला धन्य व्हायचं का आपलं मुख धन्य करायचं वर राहतो का माय बायाने सुद्धा महिला तुमचा आवाज हा महिला मागच्या माग सुद्धा हो आमच्याकडे बाहेर काही तुमच्या वायला का असं काहीच आवाज येईल वायांचं नाव
तुमच्यानं थांबव. हा अहो ऐका ना, कोणत्या बायांच्या मुखात देवाचं येते माहितीये का? जी बाई टाकीन असेल टाकीन त्या बाईच्या मुखात देवाचं नाव घेत नाही. आणि पुस्तक पुढे काय सांगेल माहिती का? जी बाई महापापी महापापी माणसं का बाया त्यांच्या मुखात देवाचं नाव घेत. म्हणून आता बघू ना, आपल्याला बघायचंय इथं बसलेलं कोण कोण आहे बरं का म्हणा. हे सर्व दिव्य आहे बघा. जिजा माता आहे काय नाही तर पहिले आपण म्हणलं टाकीन लक्षात घ्या. अहो संसारी जीवाला नाक माळा धन्य म्हणतात की कोणाला ऐका बघा. तुमच्या सारख्या ग्रस्ती जीवाला नाक माळा धन्यवाद धन्य धन्य संसारी म्हणतात बघा. मात्र केव्हा म्हणतात लक्षात केव्हा म्हणतात? केव्हा म्हणतात ती ओवी पण ओवी किती कोणाला द्यायची ती म्हण उभा बरोबर. सुनो बर का, तुमच्यासाठी नाक माळा सुंदर असं बघा ओवी ओवी घेतली. अध्याय क्रमांक 2, पान क्रमांक 112, ओवी क्रमांक 773 आणि ग्रंथ नाथ महाराजांचा एकलती भागवत. तर त्या भागवत ग्रंथामध्ये संत नाथ महाराज ओवीमध्ये असं सांगतात, ऐसे ज्याचे जीवे वै नाम नाचे निरंतरी धन्य धन्य ते संसारी स्वानंद हरी गरजतो. अर्थात या ओवीचा अर्थ असा की ज्या भक्ताच्या जीवेवर नेहमी सतत नामस्मरण चालू राहतं अशा भक्ताला संत नाथ महाराज काय म्हणतात, फक्त एकटाच धन्य नव्हे, कारण या मराठी भाषेत धन्य या शब्दाला पर्यायी शब्द नाही. तर संत नाथ महाराज काय म्हणतात, धन्य धन्य संसारी स्वानंद हरी गरजतो. असे जे काही संसारी माणसं आहेत, जे भक्त काय करतात सतत नामस्मरण करतात, अशा संसारी व्यक्तीला संत नाथ महाराज काय म्हणतात, धन्य धन्य संसारी म्हणतात. असा अर्थ या ओळी संत नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. मग तुम्हाला काय बनायचंय? धन्य संसारी बनायचं नाही. ज्यांना धन्य संसारी बनायचं असेल म्हणजे करून त्यांना काय करावं लागेल? यमुकाने काय करावं लागेल? ओम जनार्दनाय नमः. जसं माणसांनी कोणते काम, दुकानदारी करा, शेतीचं काम करा, नोकरीचं कोणते काम करा, का ड्रायव्हिंग करा, कोणते काम करा, ते काम करताना काय करायचं मात्र ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय बघा त्याप्रमाणे बायाने सुद्धा काय धुणं जाताना स्वयंपाक करताना का तसं आता भाजीला फोडणी द्यायची की नाही, कढईमध्ये तेल टाकताना सुद्धा काय म्हणायचं? हो त्यानंतर जिरे टाकताना काय म्हणायचं? आता भाजी करताना बघा, भाजी कधी बिगर दूध टाकायची बरं का, भाजी दोनच फोडणी द्यायची. म्हणून भाजीला फोडणी देताना काय म्हणायचं? आणि भाजी शिजलं का ती झाकायची गाराची, ती लवकर कशी शिजलं बरं का, वाघ गड पाहिजे. आणि नंतर भाजी शिजली की नाही पाहता सुद्धा काय म्हणायचं? भाजी शिजल्यावर ती काय करायची? मग काय करायची? उचटी मध्ये पकडायची की नाही तिकडे, ते खाली उतारून सुद्धा काय म्हणायचं? आणि बघा भाजी असो भोळ्याचं काही व्यवसाय पदार्थ काय तो उघडा ठेवायचा नाही, तो काय करायचा? मग झाकून ठेवून सुद्धा काय म्हणायचं? लक्षात घ्या. आणि बाबाजींनी बायांसाठी सांगितलं, बायाने का पतिराज दाखव जेवायचं नाही बरं का, बायांनी पहिल्या जेवायचं नाही. पहिले कोणा जीव घालायचं? पतिराजा. लक्षात घ्या. कारण पतिराज कोण आहे? पतिव्रताचा भाव तिचा पती तिला बरं का. बायांसाठी देव कोण आहे? मग पहिलं नैवेद्य देवाला दिलं पाहिजे की नाही? पती जर परमेश्वर आहे, धर्मशास्त्र म्हणतं, तर महिलांनी पहिला नैवेद्य म्हणजे भोजन कोणा द्यायचं? मग कोणा द्यायचं? लक्षात घ्या. मात्र ज्या बाया अगोदर जेवण करते बरं का, गपचीत कसं काय गपचीत करते का, कसे करू
तर म्हणजे कर्म चुकतं, धर्माचं पालन चुकलं जाईल तर त्या बायांना कोणत्या जन्मात जावं माहिती, कोणत्या जन्मात जावं लागेल? म्हणजे ज्या बाया पतिराजाच्या अगोदर जेवण करतात म्हणजे पतिराजा उलट भाव घालत्या त्या बायांना कोणत्या जन्मात जावं लागतं? वट वागुळ मी झाली म्हणजे त्यांना कोण व्हावं लागतं बरं का. त्याला खायला नाहीये उलट्या टांगायचं माहिती आहे, वटवाली को टांगा त्या उलट झाडाला कशाला उलट्या टांगायचं त्यांचंच नक त्याला खायला लक्षात घ्या, त्यांना दुसरं प्रसाद नाही. मात्र कोणत्या बायांना हा प्रायश्चित्त कोणत्या बायांसाठी आहे? ज्या बाया पतिराजाच्या अगोदर जेवण करतील पतिराजाला उष्ट गाव करते त्यांचं लक्षात. आणि 2-3 मुद्दे सांगा का त्याचप्रमाणे बाबांनी सांगितलं ज्या बाया पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था करणे बघा, स्वतःच गरम पाणी करतील आंघोळ करून दिली बरं का. बाया नवऱ्याला थंड पाणी सुद्धा काही बाया होती तिने का म्हणते काय ना तुम्ही तिकडच्या बाया इकडच्या बाया चांगले बरं का थंड सुद्धा काही बाया देतील बघा. अशा ज्या बाया पतिराजा अगोदर आंघोळ करतील पतिराज स्नानाची व्यवस्था करणार नाही तर त्यांना कोणत्या जन्माला जावं लागतं? डुक्करी नमी झाले बरं का बायांनो. कोणता जन्म त्यांना बोला का गप्ती का बोला ना आता हा डुक्करी मग लक्षात कोणत्या बायांना मात्र तुम्हाला नाही ज्या बाया चुकतात लक्षात चुका त्यांना चुकी लक्षात घ्या त्यांच्यासाठी. आजला दुसरा 3रा मध्ये शेवटचा बघा महत्वाचा ज्या बाया देवाचं नाव घेणार नाही तुकाराम महाराज काय म्हणतात त्यांना कोणत्या जन्माला जावं लागेल? हरिनामाला विसरली हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली. हो कोण म्हणतं असं? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. कोणत्या बायांसाठी म्हणतात? ज्या बाया आपल्या मुखाने नामस्मरण करणार नाव घेणार नाही त्या बायांना कोणत्या जन्माला जावं लागेल? म्हणून आता कशाची पुरणपोळी सदा उखाडे हरिनामाला विसरली कुंभाराची झाली हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली. पुढे काय म्हणतात तुकाराम महाराज? आता कशाची येणी पणी सदा पाठीवर बोली कारण काय? हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली. श्री संत तुकाराम महाराज बायांसाठी काय सांगाय का काय सांगतात? ज्या बाया देवाचं नामस्मरण करणार नाही श्रीजनाचं वर्म काय आहे त्यांना समजणार नाही तर तुकाराम महाराज म्हणतात वर्म तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या का कोणते वर्म चुकल्या? हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली हरिनामाला विसरली लाडव कुंभाराची झाली. समजलं तुम्हाला आता? मग त्यांच्यासाठी तुकाराम शेवटी काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन बरं का या काय गेलं एकदम यांचा काही चुक नाही झाला बरं का. अशी अवस्था बघा श्रीजनामध्ये कोणत्या बायांची होते हे तुकारामाने सांगितलं ते ऐकावर लक्षात. आम्ही आमच्या बघत सांगत नाही बायांनी ओळखून घ्यायचं आपण श्रीजनामध्ये कोणत्या धर्माचं पान घ्यावं. मग बाबाजी म्हणायचे धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा. धर्म आपलं लगेच प्रवेश सुरू झालं बरं का. वंदन मित्र राहिलं कार्यक्रम सुरू झाला नामस्मरण. आज या पुणे नगरी मग या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा जुन्नरचा खबर आणि गोधरा गाव अनेक दिवसापासून पुणेकरांचे स्वप्न होतं ना सर बरोबर ना. अनेक वर्षापासून जे पुण्याकडे स्वप्न काय स्वप्न होतं पुण्यामध्ये पुढे आश्रमासाहेब बरोबर की हे तुमचं तुमचं स्वप्न होतं तुमचंच होतं ना. लक्षात मुद्द्याने लक्षात घ्या काय पुणेकरांचं स्वप्न होतं काय स्वप्न होतं पुण्यामध्ये काय असावा. म्हणून बघा तुमच्या संकल्पाला सत्य संकल्पाचा दाता नारायण त्या नारायणाला काळजी पडली जोशी दादाला सद्बुद्धी झाली आणि त्यांनी बोधन केलं काय केलं तर काय लक्षात गेलं बघा जर सत्य संकल्प जर असला
भगवंत बघा तो कसा करीत असं पूर्ण याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. नुसतं बोलणं त्यांनी केलं नाही तर पुढे कार्यक्रम चालू झाला आणि मग त्यानुसार इथं प्लॅनिंग बघा प्लॅनिंग करण्यात आलं काही. एक प्लॅन आपण आश्रमाचा प्लॅन बनवला दिल्लीला का दिल्ली आहे का त्या आर्किटेक्ट बनवून दिला 1.25 लाखामध्ये काशीच्या जमा की आश्रम कसा असावा का एक मॉडेल त्या सुंदर त्या आर्किटेक्टने तयार केलं की बाबांचा आश्रम कसा असावा. मग ते मॉडेल आमच्या पुणेकरांनी बघितलं बरं काय गेलं पण बघितलं मॉडेल बघितलं पुणे बघा पुण्याची मॉडेल आणि त्यांनी मॉडेल बघितलं बरं मॉडेल बघितलं आणि मॉडेल आश्रम तयार केला टाईल एक प्रेझेंटेशन बाबांचा आश्रम कसा असावा हे आपल्या सगळ्याचं दर्शन आपल्या सर्वांनी घडलंय. आणि म्हणून ज्यांनी बोधान केलं ज्यांनी या आश्रमासाठी कोणी तन म्हणजे शरीर आहे की तन सेवा करेल तन पवित्र ज्यांनी शरीराने सेवा केली त्यांनी शरीर पवित्र झालं. मन सेवा करेल मग कोणी मनाने विचार केला नाही बरं चांगलं झालं बरं आपल्या बागेत आसनच नव्हतं असं मनाने त्यांनी विचार केला स्मरण केला असेल मनाने स्मरण केलं मन पवित्र. शेवटी काय धन सेवा करे धन त्यांनी धन त्यांचं धन सुद्धा काय झालं मग त्याला लक्षात धन एवढी करण्याने बरं का बायानं माणसाला एवढी केल्याने धन पवित्र होत नाही. उलट ईडी जर मागे राहिली ना त्यांना समजा वाटितलं ईडीवर आणि म्हणून या आश्रमामध्ये आनंद वाटावा. आता जो सोहळा आहे हा सोहळा म्हणजे पुणेकरांचं स्वप्न साकार केलं आपल्या त्यांच्यावर आपणही आनंद घेऊन टाकलो. म्हणून बघा बाबाने तिकडे विचार करू वर्ष विचार केला बघा कार्यक्रम असतात बाबा ते तिसऱ्यात गेली ज्या गावाला कार्यक्रम असला तर त्या आश्रमात असतो ते बाबा राहत नाही मग बाबा काय करणार इथं आहात आणि उद्याची विधी आणि उद्या कधी जाणार माहित बाबा उद्या कधी जाणार उद्या नाही दुपारी पूजा नाही उद्या दुपारची पूजा करून बाबा जाणार मग किसमे कितना तरी बघा पुण्यामध्ये आता पुणेवाल्यांचे बाबाची आता भेट गाठी लक्षात म्हणून असं या सुंदर आणि आपण म्हणतो ना स्मॉल बिट स्वीट काय स्मॉल बिट स्वीट ज्याला म्हणतो थोडं पण गोडके असं सुंदर असं स्थान आणि ते विशेष म्हणजे पुढे तालुका जुन्नर आणि सिद्धेश्वर शिवने किल्ल्याच्या जवळ प्रेस आहे आणि इथं जवळच जगामध्ये सर्वात उंच पुतळा जसं आता गुजरातचा नाही का वल्लभाईचा पुतळा सर्वात उंच मानला जातो की जगामध्ये तसाच हाही पुतळा किती उंच गेला देव जाणीवर सर्वांपेक्षा उंच होतो त्याच्यापेक्षा खाली होतो देव जाणीवर असं या पुतळ्याचे निर्माण या ठिकाणी आता होणार आहे. माझ्या या गोधरा आश्रम बाबांच्या या गोधरा आश्रमामध्ये आपण सर्व भावभक्ती बसते झाला बऱ्याच वेळापासून काही 2-3 दिवसापासून झालं काही 3 दिवस झाला असेल ना हा 3रा दिवस आहे ना का दुसरा 2 काल ना म्हणजे 1 दिवस शुभारंभ झाला पौष प्रतिभा आणि आज द्वितीया आपली पौष द्वितीया या निमित्ताने या वनपशी झालात आणि आपण आधी फोटो मग काय काय राहिले असतील ना काही पक्के राहत्या ते मग आम्ही नंतर प्रसाद घेऊ पण आपण पाहू ना ट्रायल केली कोण प्रसाद राहिले ते जागेवर पाहू महिला बघी वर्षा बघी आम्ही प्रसाद घेतलाच नाही अजून असं उजं रामन राहिले का राम राजू कोण राहिले झाले मग सर्वांचं अभिनंदन. आज कोणता योग या योग कोणता योग आज वार कोणता गुरुवार नक्षत्र हर्षण योग हर्षण म्हणजे आनंदाचा हर्षण आनंदाचा योग हर्षण योग आणि वार गुरुवार या गुरुवारच्या पर्व कालावर
कुलकुलगुरूंच्या मनोघोषामध्ये ज्यांच्या परकमलाद्वारे हवन पूजन झालं की त्याप्रमाणे ज्यांनी जास्त वाटा म्हणून जास्त वाटा त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या ठिकाणी त्याचं शिवधारका पूजन झालं. त्याप्रमाणे इथं आता आपण पुन्हा पाहून या ठिकाणी या सोहळ्यामध्ये होईना ज्यांनी तन म्हणजे श्रमदान केलं त्यांनी उभं जागेवर श्रमदान केलं त्यांनी उभे राहणार. श्रमदानाने सेवा केली बा. झाडलोट रांगोळी जे काही असेल आम्ही केलं इथे या कार्यक्रमात. नाही कार्यक्रम नाही आश्रमासाठी आश्रमासाठी बी करायला काही ना काही वाटा राहिला त्याचं काय वाटा पाहून आता त्याच वाटा जर तसं बघा बाबांनी सांगितले चित्रपती तुम्ही कागद होऊन गेली बरं का ती पण त्या अक्षरामध्ये होऊन गेली प्रकार. मात्र या ठिकाणी आपल्या जसं रामसूत्र बांधायचा होता की किंवा बरोबर उचलायचा होता त्याचं जेवढं सामर्थ्य होतं त्यांनी बघा ते काम केलं लक्षात. तर याही आश्रम निर्माण असताना ज्यांचं जेवढं सामर्थ्य होतं त्यांनी तेवढी सेवा करून या आश्रम निर्माण केलं. म्हणजे जे बघा या सोहळ्यामध्ये तन मन धन या माध्यमातून या आश्रमासाठी झटले परिश्रम काय त्यांचं अभिनंदन करावं. हा थकलेच काय श्रमदान काय श्रमदान पण झाडं माझ्या बरं योगदान आणि श्रम दोन्ही तन्मन धनवर श्रमदान माती मिट्टी मिट्टी मेरी मिट्टी वर हा कोणी जातात धनबंधन जोशी जातात पुढे हा जोशी काय ते रुपये याच्यात ते काय राष्ट्रपती जातात ते राष्ट्रपती वाटतं आपल्यावर बरोबर आहे ना. कारण का तुम्ही विचार करा ब्राह्मण काही दान करता का पण हे ब्राह्मण आपल्या असे भेटले नेहमी दान करतात म्हणून त्याला जेव्हा काही कमी पडत करून देत नाही बरं काही बरोबर की समोर इतिहास आपल्या लक्षात नाही काय काय विचारावं तर मग तुला किती ब्राह्मण आहे काही दान करता आढळ आहे का आता मगच होता पण किती त्यांचं होतं काय म्हणतं इनकमिंग काय म्हणतात नॉट आउटगोईंग वर्क बट आमच्या दुसऱ्याचा इनकमिंग आउटगोईंग बरं बरं चालेल खंडांकडे जेवणचा काही माता भगिनी सुद्धा बघा भगिनी ते प्रकारे सेवा करून बाबांच्या कृपा प्राप्त काय उपरांत धन्यवाद अभिनंदन करतात. आता काम संपलं नाही का काम सुरू झालं काय झालं आता बरं का तुम्हाला आश्रम होता निम्म झालं काम संपलं नाही कुठे काम सुरू आता सुरुवात पहिली सुरुवात खरी आता बरं का आजपासून बरं का बाबा देखील लई तुम्ही स्वप्न पाहत बरं का स्वप्न पाहता स्वप्न पडत असं तुम्हाला आता काय करायचं आहे जसं गाडी घेतली वगैरे गाडी घेतली ती गाडी पुढे चालली पाहिजे की जागेच उभी राहिली पाहिजे. जसं गाडी घेतली तिचा काही उपयोग केला की नाही तर ती गाडी उभी गेली. तसं आश्रम नसता आपण बांधला ते काय जे उपक्रम आहे की उपक्रम त्या ठिकाणी बघा घडले पाहिजे चालले पाहिजे तर ते आश्रम बघा निर्माण उपयोगी गेले. बाबाजींना आज एक पट आनंद झाला डबल अनेक पट आनंद केव्हा होईल जसं या ठिकाणी गोमाते सेवा केली बरं गोमाते सेवा या ठिकाणी असली पाहिजे. त्या ठिकाणी विद्यार्थी बघा विद्यार्थी गोष्टीपुरामध्ये राहून त्यांनी संस्कार आणि शिक्षण बघा दोन्ही प्राप्त केले पाहिजेत. हा तिसरं आलेल्यांना भंडारा घेणं म्हणजे त्यांना प्रसाद मिळाला पाहिजे. अजून काय राहिलं हा कृषी सेवा इथं अनुष्ठान सोहळा झाला पाहिजे. जसं आता हा वास्तुशांती निमित्त योजने सोहळा झाला आता पुढे वार्षिक आपल्याला हे कुंडक आहे की नाही हे कुंडात्मक होईना रुद्रयाग आपण या ठिकाणी केला पाहिजे. अशा अनेक माध्यमातून ह्या आश्रमाची आपण धर्मपीठ आहे त्याची शक्ती सामर्थ्य आणि ऊर्जा या ठिकाणी प्राप्त करून आपल्या त्या धर्मपीठ शक्ती काय शक्तीपीठ या ठिकाणी झालं पाहिजे. अशा माध्यमातून ही उपक्रमाची सुरुवात बघा या ठिकाणी करायची आणि त्याचं याचं नियोजन आपण राहू.
अच्छा, आता पहिला मुद्दा लक्षात बरं का. आज आपण या आश्रम शिवरामांच्या लोकार्पण सोहळा काय वास्तुशांती सोहळा लोकार्पण सोहळा त्याचा पुणे आमचे जोशी दादांचाही आपण जो कामात पण जोशी दादांचाही सुंदर अशी वास्तुशांती बघा. आम्ही अनेक वास्तुशांती पाहिजे बरं का. मग आता आपण जी साईज म्हणतो साईज बघा, जी साईज म्हणतो ना भंडागराची असेल, किचन रूमची असेल, बेडरूमची असेल किंवा देवघर अशा ज्या साईज आहे ना त्या साईडला नॅरो साईड असावी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला कसं आहे ब्रॉड म्हणजे टाळीवर सर्व आनंद आणि असा सगळ्यांच्या या वास्तुशांतीच्या बरोबरच असं मते वाचून वास्तुशांतीच्या लोकांना सोहळा संपन्न झाला आणि हनुमंत येऊन बसले बरं का. कोण येऊन बसले आणि ते पुढे बसले गांधी गेटवर आणि गेटवर बसून ते आता काय करणार आहे विचार करा. म्हणून आज आणि मित्र बाबांच्याही पालखीचा सोहळा गावात मिरवणूक झाली असेल ना, मिरवणूक संपन्न झाली. म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वाद हे सर्व कार्य आपण पाहतो घडलं की पूर्ण झालं. अशा बाबांच्या पवित्रतेने सारखं निरोप करूया. या भूमीतील महादेवाचं नाव काय? हटकेश्वर पाताळेश्वर पंचलिंग महादेव हटकेश्वर पंचलिंग महादेव पाताळेश्वर अशा अनेक महादेवचा त्यांच्या निवडणूक करूया. कारण की देवीचं कोणतं स्थान आहे परिसरात देवी माता गावात असे ना देवी गावामध्ये शिवाई देवी माता शिवाई मातेचे हनुमान असेल हनुमान गावात हनुमान मंदिर असेल ना हनुमानच्या चरणी करून गेलं असेल. त्याचप्रमाणे या गोत्याच्या भूमीला वंदन करूया, गोमातेला वंदन करूया आणि या सगळ्या प्रसंगी जसे आपले कुलकर्णी गुरु यांच्या मंत्र विधियुक्त मंत्रांच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कर्णधारी हवन पूजा पाठ केला असे यजमान, तसंच आजच्या पर्व उपस्थित असलेले परमज रामानंदजी जे मातोश्री उपस्थित आहे आणि संदीप काही यांच्या उपस्थिती सोबत असलेले आमचे सकाळी सहज फोन झाला बरं का. आम्हाला होतं शिन्नरपुराची जाधव या टाकून घेऊन जाऊ असं वाटलं आम्हाला, पण ते तिकडे आलेले बघा. मग तिकडचं त्यांनी कोणतरी त्यांना फोनवर बोललं तर तुम्ही काय दिसले पाहिजे बरं का. आणि ते नेमके पूजन चालू असताना त्या टाळ्या श्रीपाद महाराजांच्या टाळी वाजून आणवत आमचं दानी लेखा आहे ज्यांचं नाव या कार्यक्रमात लिहिलं होतं देवाने त्यांना सद्बुद्धीने ते उपस्थित झाले. तसे अग्रवाल बंधू जोडून उपस्थित असे पुणेकर बऱ्या उपस्थित आहेत. काय काय पुणेकर सुनेराज बरं काय ना काय नोकरीला गेले काय त्यांना आज तुमचं सुट्टी नाही माझी वाटतं भरपूर बाकी खोलमकर. हा ठीक आहे त्यांना संध्याकाळी बना काही माता बसून बसीत आहेत. पण गोदरेचे कोणी इथे गोदरेचे कोणी संतोष गोदरे गावातले कोण उभे राहा गावाचे गोदरे गाव आपले जुने भक्त आहेत पुण्यात पण एकच आहे ना गोदरे गावातले एकच आहे वानवळ आहे काय महिलांपैकी कोण आहे गोदरे गावात मुक्काम पोस्ट गोदरे बरं सत्संगाकडे आरती बरं परत आरती जे उपस्थित आहे बाळगोपाल या ज्यांनी या कार्यक्रमामध्ये कोणत्या कोणत्या परिश्रम घेतले कार्यक्रम शोभा वाढवली अशा सर्व गुरुभक्तांचं पुण्यवंत भाग्यवंत माता बहिणींचं जोरदार कार्यक्रम करावं. अनेक शेवटच्यामध्ये एक महत्वाचा काही प्रश्न आहे काय म्हणलं जातं सामर्थ्य आहे चळवळीचे तुझे करीन तयाचे मात्र जी भगवंताचा अधिष्ठान पाहिजे. जसं झाडाला जर मुळाचं अधिष्ठान नसेल चालेल का? जसं म्हणतात ना जाणे तेने गुरु तेने कृत कार्य होईजे जीवी मूळ सिंचने सहजे शाखा लघु संतोष. तसं बघा झाडाला मुळाची गरज आहे, या इमारतीला पायाची गरज आहे. जसं माणसाला कशाची गरज आहे मग आणि अधिष्ठान कोणाचं
भगवंताचं काय म्हणलं त्यांनी, काय म्हटलं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील मात्र ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं, जसा भगवंत कोणते नाही की भगवंताचे प्रकारे भगवंत भगवंताचा आविष्कार आहे बघा. मग भगवंत कोणा म्हणलेला आहे, गुरु हा संत पूर्वीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविने देव नाही तुझ्या पाहतात लोके. मग भगवंत कोण आहे, भगवंत कोण आहे मग, म्हणून बाबाजी काय म्हणायचे, ज्याने गुरु नाही केला याचा जन्म गेला. म्हणून बघा गुरुचा अधिष्ठान माता भगवंत अधिष्ठान बघा किती गरजेचं आहे. आता कार्यक्रमाची सुंदर उदाहरण दिली महाराजांनी बघा. त्याचं ज्यांना बाबाजी आणि उदाहरण दिली ना, पट्ट्यावर उदाहरण दिलं, झिरोचं उदाहरण दिलं, म्हणजे आपल्या अंकाचं उदाहरण दिलं की नाही, किंवा नाव्यालाच उदाहरण दिलं, नाव्याला उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे बघा जात्याचं नाही, जात्याचं उदाहरण दिलं. तसंच एक सुंदर उदाहरण अधिष्ठानावर सुंदर बघा महत्वाचं आहे. एक वाघ आणि गाय बघायची, काय वाघ आणि गाय. तो वाघ काय म्हणतो, मला कोणाची गरज नाही, मला कोणत्याही मार्ग सुद्धा गरज नाही, मी एका समर्थक आहे, मी जंगलाचा राजा आहे, मालक आहे, हा मीच माझा मालक आहे, मीच माझा राजावर का, मला कोणाची गरज बघा असं कोण म्हणू लागला, वाघ. लक्षात. मात्र गाय म्हणतो वाघाला काय म्हणते, वाघाला गाय काय म्हणते, नाही थांबा ना, वाघाला गाय म्हणते, अरे भाऊ मालकाशिवाय या जीवनाला पर्याय नाही. काय मालकाशिवाय या मनुष्य जीवनाला पर्याय नसल्याशिवाय काय अर्थ नाही, तो व्यर्थ आहे बघा असं गायमध्ये. मात्र वाघाने काय ते ऐकलंच नाही बघा. मग एक दिवस काय झालं, त्या गायच्या मागे कोण लागला, हा वाघ. बरोबर. त्या गायच्या मागे कोण लागला, वाघ. कशासाठी लागला, गाईला खाण्यासाठी. लक्षात द्या. आणि मग ज्याला गायच्या मागे वागवा लागले, मग गाय बिचारी आपला प्राण वाचवण्यासाठी पळू लागली. आणि मग पळता पळता ती आपला प्राण वाचवून कुठे घुसली, एका तलावामध्ये वाकरू घुसली, एका तलावामध्ये घुसली बघा. मात्र पुढे काय झालं, त्या तलावामध्ये चिखल होता खाली, पुढे बघा निम्म्या भागावर गेली, मग चिखलामध्ये फसली. कोण फसलं चिखलामध्ये, माता भगिनी, पाठीमागून कोण आलं होतं, वाघाच्या तलावाच्या गाईला खायच्या खाण्याच्या आशेने वाघामध्ये घुसला. तरी पुढे काय झाला, चिखलामध्ये घुसला. दोन्ही पुढे फसलेले आहेत चिखलामध्ये. मुद्दा कोणत्या लक्षात घ्या, दोन्ही आता चिखलामध्ये बसलेले आहेत. दोन्हीचं अंतर किती माहितीये, फक्त या खांबा इतकं बाबा इतकं बघा अंतर किती राहिले, फक्त गाय पुढे बसलेली आहे 10 फुटावर, 10-11 फुटावर. वाघ तिच्या पाठीमागे फसलेले आहेत. दोघेही बघा एकमेकाला बघावं लागले, काय लागले एकमेका पाहायला. मग त्यावेळेला काय म्हणते, काय त्यावेळेला काय म्हणते, वाघोबा हा बघा बघ म्हणे, आता आपण दोघेही काय झालो या तलावामध्ये आलेलो. मात्र काय झालं, गावामध्ये बसलो गेलो म्हणे. आता संध्याकाळी होईल, संध्याकाळी म्हणे, संध्याकाळ होईल म्हणे. संध्याकाळ झाल्यामुळे काय होईल, माझा मालक तपास करेल, काय की माझा तपास करेल म्हणे, गाय गेली कुठे, गाय गेली कुठे, गाय गेली कुठे, गाय गेली कुठे गेली. माझा मालक काय करेल, माझा तपास करीत येईल म्हणे. आणि तो काय करील, मग मला पाहिजे, मी पुढे बसलेली आहे गाळामध्ये. मग तो मालक काय करील, तुला काढील का, मला काढील, सांग ना बाया ना, तुम्हाला कोणाला काढील, कारण काय तिला मालक लक्षात. गाय बिचार बघा, तो गायवाला त्या गाईला काढून घेऊन गेला. वाघ मात्र बिचारा तसा अडकून राहिला. कशामुळे, मालक स्वतः काय समजायचा, मीच राजा. लक्षात. आणि बघा त्यांनी मालक काय त्याने काय केलं, कोणा मालक बनवलं नाही, पण मालक बनवणं मग ते काय झालं, मालक न बनवणं काय झालं, वाघाची काय परिस्थिती झाली. अशा रीतीने
म्हणून बाबाजी म्हणायचे, ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्यांनी गुरु केला ज्यांनी गुरु केला त्यांचा जन्म चांगला. बघा सामर्थ्य आहे चळवळीचे, जोडे करी मातेचे भगवंताचं. बघा प्रत्येक माणसाला कशाची गरज आहे? मग भगवंताची, देवाची, गुरुची आता गरज लक्षात घ्या. नसेल तर मग मालक नसेल तर त्याचा जन्म. आता बघा, आता पुढचं झाला, आता जन्म माणसाचा मिळाला बरं का, मनुष्याला जन्म माणसाचा मिळाला. मात्र जन्म माणसाचा मिळाल्यानंतर माणूस शिकवत, त्यांनी शिक्षणच घेतलं, संस्कार घेतले नाही. काय होईल सांगा? संस्कार जर प्राप्त केले तर काय होईल? आज 2 मध्ये शरीर मनुष्य फक्त शिकला, शिकून त्याने फक्त संस्कार केले. बघा संस्कार प्राप्त केले नाही, पुढे काय परिस्थिती त्याची होते? एक मात्र फक्त काय झालं? संस्कार त्याने शिकला नाही, संस्कार त्याने प्राप्त केले, अशा त्याची परिस्थिती पुढे घ्यायला सांगा. 2 जण तुझ्या समोर का? एक जण कोण आहे? फक्त शिकलेला. लक्षात घ्या. एक जण दुसरा कोण आहे? बघा संस्कार, बघा संस्कार झालेला व्यक्ती. लक्षात घ्या. आता मुद्द्याला विचार, मुद्दा घ्या. याला किती खर्च केले त्याच्या आईबापाने? फार शाळेत घालेपासून आहे की फार बालपणापासून फार डिग्री उडली. किती खर्च? काय लाख रुपये खर्च झाले की. इकडं बघा संस्कारासाठी किती खर्च झाले असते. याला शिक्षणापेक्षा आगे तर पुंजे नव. याला समजा लाखो रुपये द्यायला किती? काही 1000 रुपये संस्कारासाठी खर्च झाले असते. मग सांगा शिक्षणाला बरे का संस्काराला बरे? कारण मग तुम्ही तो काय म्हणते शिकले तितके का? शिकलेल्या जगात काय कमी आहे का? गलोगली शिकलेले पडेल बरं का, ते डिग्री ओढेल बरं का, चांगली शिकलेल्यांना कमी नाही. म्हणून तुम्ही लोक काय म्हणता शिकले तितके, शिकले तितके म्हणजे शिकलेला काहीच किंमत असते, ठेपीला पडेल बरं का. म्हणून हा संस्कार बघा, संस्कार जर असेल तो काय करेल? तो काय करेल सांगा ना? स्वतःच्या पायावर उभा राहील. काय करील? स्वतःच्या पायावर व्यवसाय करील बरं का. तो कुठेतरी काम करेल. मात्र तो कधी रिकामा राहणार? तो कधी नोकरीची वाट पाहणार? हा शिकलेला काय करतो माहितीये का? काची वाट पाहतो? परिस्थिती का लक्षात बरं का. म्हणून जर का आर्मीच्या जागा, लोक पोलीसच्या जागा, कोणत्या जागा जर निघाल्या 10-5 लोक किती राहते त्याला? नाही ना. भरती किती राहते? फक्त 200-500 लोकांची भरती राहते, 1000ची भरती असेल. आणि त्याला लोक किती, पोरं किती आहे त्या? विचार करा ना, विचार करा. म्हणजे शिकलेला काही कमी आणि शिकलेला काही व्हॅल्यू लक्षात. मग कशाला व्हॅल्यू आहे? संस्काराला. मला कशाला संस्कार? मग नुसतं तुम्ही म्हणून बाहेरने किंवा बालकांनी आपलं माता पिता लक्षात घे. जे माता पिता फक्त पौरांच्या शिक्षणाच करतील, पुढे खर्च करतील, फक्त शिक्षणाच खर्च करतील, त्यांचं आयुष्य पुढे मात्र धोक्यात राहील. कोणाचं आयुष्य धोक्यात राहील? जे फक्त आपल्या पौरांसाठी फक्त शिक्षणासाठी खर्च करतील. कसे खर्च करतील? फक्त ओनली टीचिंग एज्युकेशन बघा खर्च करतील. त्यांचं आयुष्य पुढे, त्यांचे पोरं त्यांना का चौपाळा करतील का? त्यांना फुलं ठेवतील का? मग देशावं का? लक्षात घ्या. इकडे मात्र बघा शिक्षण असेल, माझा संसार असेल, तो काय करील? स्वतःच्या पायावर उभा राहील. आईवडील कधीही उभाशी ठेवणार नाही. त्यांना चौपाळा काय बनेल? चौपाळा बनेल. चौपाळा काय केलं? तो आई वडील बसवी आणि काय करील? ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. असं मंत्र म्हणून काही झोका मग सांगा. ज्याला त्या आई बापाला झोका मिळाला, त्या आई बाप किती खुश होती, किती प्रसन्न होती. आशीर्वाद कोणाला मिळाला? मग शिकलेला आशीर्वाद, शिकलेला आशीर्वाद मिळाला का? नाही. मग आशीर्वाद कोणाला मिळाला? सुद्धा आई वडिलांचा. म्हणून तुम्हाला पोरायला म्हातारपणी तुमच्या कामाला पाहिजे का? तिकडे नोकरी निघून तिकडे गेले पाहिजे बायकोवरून. म्हणजे आई बापांना वाटतं म्हातारपणी आमची मुलांची काठी बघू,
त्यांनी आम्हाला काय कर खुला ठेवावं, त्यांनी आम्हाला चपळ म्हणावा. तर त्या आई बापाला काय करावं लागेल, काय करावं लागेल, मला संस्कार म्हणजे पहिले संस्कार बंदी करावं लागेल. माहिती लक्षात घ्या, माहिती बघूया. पहिले संस्कार बंदी करावं लागतील. त्या पोराने दररोज तुम्ही दर्शन केलं बरं का. काय दर्शन पहिलं काय केलं पाहिजे बरं का. बळजबरी का होईना, ठोकून का होईना, दर्शन पहिलं कर, दर्शन कर. कारण मातृदेव त्या पोराला कळायला पाहिजे ना आई बाप कोणी आणि कसा दर्शन घ्यायला लक्षात घे. जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत वळणार आयुष्यात वळणे. पहिलं मग माता पित्याचं कर्तव्य काय आहे, काय करायचं, पहिलं कर्तव्य काय दर्शन, पाया पडला बघा लक्षात. बळजबरी काही ना पाया पडला लक्षात आई बाबा पहिला म्हणतात. दुसरं संस्कार कोणते, संस्कार कोण दुसरे सांग, दोन नंबर कोणते करणार, सर्व बाबांनी सांगायचं का. तुम्ही पूर्व जन्म आणायचं बाबांनी सांगायचं. तुमचं काय म्हणजे बोलायला कुठे कार्यक्रम झाला ओळखला बोलण्याचं काम तुमचं आहे, सांगावं लागतं बाबाला. मग बरं पुढचं मग आता पुढे आणखी काय तुम्ही संस्कार सांग पोरायला काय शिकवायला. विधी पार करून शाबास. आणखी छोटी थोडा खर्च करायचा तुम्हाला पोरासाठी. हा अनुष्ठान अजून दररोज त्या पोराला तुम्ही काय करायला पाहिजे, आईनं वाटलं त्याला काय सांगितलं दररोज. हा बरं, बोलायला इंग्रजी शब्द न बोलता काय कर आपले मराठी शब्द. हा बरोबर शाबास. अजून महत्वाचं राहिलं ना अजून मुद्दा, सकाळी शाळेत जाण्यापूर्वीपर्यंत कुठे गेला पाहिजे. हा त्याचं महत्वाचं राहिलं बरं का. शाळेत जाण्याच्या पूर्वी आईनं काय करायचं, तेवढं काय करायचं, हे भाऊ हा दिवा घे किंवा हा फुलांचा हार घे, बेलफुल घे, कुठं जाय. किती मिनिटाचा कार्यक्रम सांगा तो, किती मिनिटाचा कार्यक्रम, 10-15 मिनिटाचा कार्यक्रम. आई वडिलांनी काय केलं, हार दिला किंवा दिवा दिला, तो मुलगा पुढे घेऊन जाईल, तो हार दिवा मंदिरामध्ये घेऊन जाईल. काय करील तो, त्या मावतीला काय करील, तर हात बघा चढवेल, काय करील दर्शन घेईल. निदान त्या डोक्यामध्ये कॅपरमध्ये का मारुती घुसल ना हो लक्षात. आणि मारुती घुसल्यामुळे तो नीट राहील मारुती सारखं. अशा रीतीने बघा किती खर्च आहे सांगा, छोटा खर्च आहे की नाही. मग शाळेला खर्च जास्त का इकडं संसाराला खर्च जास्त, पण तुम्ही खर्च कोण करत्या, खर्च शाळेला जास्त, मात्र त्याचा परिणाम तुम्हीच बघा. इकडे खर्च कमी मात्र फायदा येतो लोकांना समजा. म्हणून का म्हणून मुद्दा लक्षात घ्या. आपण चुका आपल्या बघा भक्तांनी चुका करायची नाही. आपल्या काय घ्यायचे नॉट मिस्टेक. आपलं जर राईट मध्ये काम करायचं म्हणजे काय करायचं, त्या पोराला येणे तेने प्रकारे काय करायचं, अगरबत्ती म्हणा बरं का, किंवा नारळ म्हणा, दिवा म्हणा, हार म्हणा किंवा बेल म्हणा, काही ना काही करायचं घे म्हणे. पुढे जाय मध्ये जाऊन काय कर, लोक टेक आपटतील आणि काय करत हार घालून आणि पुन्हा मला भेट बघा. नंतर बघा तो बघा ना शिक्षणासाठी ती म्हणते बघा आम्ही पाहतो सगळे बरं का. आणले का मग आम्ही गमत बघा स्कूल बसच्या निमित्त आम्हाला ते पाय मिळतात. आपल्या स्कूल बस जाते ना बघा, ती त्याची आई बघा शाळेत लोक उठतील त्याला, ते काय म्हणते कोणत्या डबा द्या त्याला, तो कोणत्या म्हणते ना तुम्ही स्टिपिंग. आता स्टिपिंगचा अर्थ मराठी समजून घ्या काय डोक्यात काय बिघडायचं. स्टिपिंग म्हणजे काय त्याची आई काय त्याच्या आईकडे ती डबा बनवून ते लेकरासाठी म्हणून त्याचे कपडे जाणायचे, त्याला कपडे घालून त्याचं सर्व साहित्य पुन्हा त्याला पुढे आणून घालायचं, रस्त्यावर आणून घालायचं. तुला पुन्हा स्कूलची वाट पाहते, बसची वाट बसवायची, बस आली बसून द्यायचं. नंतर मग किती कुठे नाही पुन्हा रिटर्न. तसंच किती बघा तुम्ही खर्च करू राहिली, कुठे नाही करू राहिली, पण बघा त्याचं आउटपुट काय, लक्षात आउटपुट काय. मी जरा ह्या कॅम्प्युटर नीट विचार करायला सारखा. एज्युकेशन आहे इकडे काय, एज्युकेशन इकडे काय संस्कार. म्हणून त्या दृष्टिकोनातून बघा बाबाचं मग एवढंच तुम्हाला फायदा का फायदा घ्या. आणि तो बघा पुढचा बघा जवळचा फायदा का शेवटचा फायदा बघा. कोणता फायदा,
कारण सर्वात फायदा करता महत्वाचा आहे. शेवटचं आयुष्य गोड झालं पाहिजे. म्हणजे सांगा, शेवटच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणीच वाली नसलं, तुमची जर कोणी सेवा केली नाही कशाने, सांगा तुम्हीच कपाळा हात लावा ना, विनाकारण आपण जन्म दिला खेळला ते गेली आपल्याला सोडून करून म्हणजे अशी पश्चातापाची पायी वगैरे येते लक्षात. म्हणून आज त्या निमित्ताने आश्रम म्हणून बाबाजी नाव काय केलं, आश्रम का मठ नाही काय, आश्रम का आश्रम. आश्रम म्हणजे काय, ज्या ठिकाणी गेल्यानंतर काही श्रम केले पाहिजे त्याला म्हणजे आश्रम. इथं इथे येऊन नॉट लक्झरी लाईफ, इथं आळशी जीवन जगण्यासाठी आश्रम नाहीये. आश्रम त्यासाठी इथे येऊन काय करा, झाडा गोमाते काय करा, सेवा करा, त्याला चारा आणा. इथं काय करा, स्वयंपाक बनवलं, स्वतः एखादा दुसऱ्या खाऊ करा, अशा अनेक काहीतरी करा. इथं आपण काही श्रम करा. बिगर एमटी नॉट एमटी, एमटी लाईफ इथं गाण्यासाठी आपल्याला यायचं नाही, तो आश्रम नाही. म्हणून आज अध्यक्ष बघा आनंद होत असताना मुद्दे आपण समोर झालेच आहेत. आणि म्हणून आपण भजन वेगवेगळे करूया. आणि आता पुढचे आपल्या काय म्हणा ओम नमो भगवती शंकर जी का शंकर जी का रामदास की टुकड़ी बोले श्री राम राम जय तेरी लीला सबसे यारी 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 जय जय हरि जय जय नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरि हरि ओम नमो बाबाजी 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 बाबाजी
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं शान्ति शान्ति शान्ति